एकीकडे हर्मुसची सामुद्रधुनी पेटलेली आहे आणि दुसरीकडे एक चिमुकली झोका खेळत आहे. संपूर्ण जगाला संदेश दिला या व्हिडिओने, की आजही इराणमधली चिमुकल्यांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत हे सगळे त्या देशासोबत आहेत. अमेरिकासारखा बलाढ्य देश हा आमच्यावरती वार जरी करत असला, तरी देखील आमचे लोक आमच्या सोबत आहेत. हा संदेश त्या व्हिडिओमधनं देण्यात आला. एवढंच नव्हे मित्रांनो, IRGCचे जे कमांडर आहे, त्याला मारण्याचा दावा या अमेरिकेने केला. हा अमेरिकेचा दावा त्यांनी मोडून काढला. हातामध्ये डाळिंबाचा ज्यूस ते पीत होते आणि यामध्ये व्हिडिओ काढून टाकला. मागे मिसाईल लॉन्च होत होती. हा व्हिडिओ एवढा कूल होता, की संपूर्ण जगाला हा व्हिडिओ आवडला, की महासत्ता देश जरी असला, तरी देखील आमची ताकद, आमची एकता तुम्ही मोडू शकत नाही. हा संदेश या कमांडरने दिला. मित्रांनो, अमेरिका जो स्वतःला महासत्ताधीश समजतो, आजकाल भामटेगिरीच्या मागे लागलेला आहे. असे दावे आजकाल तो करत आहे. उठणं बसता आजकाल पाकिस्तानसोबत चालू झालेलं आहे, त्यामुळे या सगळे दावे येऊ शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जर आपण बघितलं मित्रांनो, हे सगळं युद्ध कशासाठी चाललेलं आहे? अण्वस्त्र निर्मिती करतो इराण म्हणून यासाठी? यासाठी नव्हे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तेलाचे साठे. यांना कंट्रोल करायची या हर्मुसची सामुद्रधुनी. इथले इराणमधले तेलाचे साठ्यांवरती डोळा आहे अमेरिकेचा आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, आजपर्यंत खूप साऱ्या कंट्रीज आहेत ज्यांच्या मागे अमेरिका लागलं. व्हेनेझुएलापासून ते मित्रांनो इराक सत्तापालट करतात. हे तिथं लोकांना संभ्रम निर्माण करतात. संपूर्ण देशाला एकीकडे करतात, त्या सत्तेला एकीकडे करतात आणि तिथं स्वतःचा कंट्रोल तयार करतात. खूप साऱ्या देशांमध्ये याने स्वतः कंट्रोल घेतलेला आहे आणि यामध्ये मित्रांनो तिथले सगळे तेलाचे साठे जप्त करणं, स्वतः पैसा जमा करणं, महासत्ता बनणं, हेच अमेरिकेचं एक धोरण असतं. ह्यांना अण्वस्त्र निर्मिती करतोय, हे करतोय, हे फक्त कारण झालं आणि हे कारण गेल्या 50 वर्षापासून हे देत आलेले आहे.